नमस्कार. आज आपण आपल्या जुन्या आठवणीतील सन 1968 ते 1999 या कालखंडातील बालभारती इयत्ता 4 या पुस्तकातील अतिशय रंगतदार असे छोटेसे नाटुकले बघणार आहोत. नाटुकल्याचे नाव आहे घाम हवा घाम. म्होरक्या ढोलके बडवून म्हणतो, ऐका हो ऐका, पैशाला 2 खारका. आम्ही बंबपूरचे राहणार, सुप्रसिद्ध गोष्टी सांगणार. ऐकून डोक्याला केस फुटतील, केसांत डोकी पिकतील, पिकात बैल घुसतील आणि बैलांवर कावळे बसतील. कावळ्यांनी घेतला झोका आणि आता आमची गोष्ट ऐका. ढोलके बडवतो. राजा आणि राणी आतून नाचत येतात. दोघांच्या पायात चाळ, मागून सेवक, तेही नाचतच येतात. आपण कोण? राजा म्हणतो नाचत, आम्ही द्रोण. म्होरक्या, दह्याचे द्रोण की तुपाचे द्रोण? राजा, महाराजाधिराज द्रोण. म्होरक्या, या कोण? राणी नाचत येतात. आम्ही पत्रावळ. म्होरक्या ढोलके बडवून, हे द्रोण आणि या पत्रावळ? या राजाचे राजे राणी, वाड्यात त्यांच्या पैशांच्या गोणी. रोज खातात लोणी आणि गातात गाणी, अहो पत्रावळ बाई. राणी, आम्हाला आहे घाई, दूर व्हा बाई, आम्ही चाललो कामाला. म्होरक्या म्हणतो, कामाला? कसलं काम? राणी म्हणते, मिळाला तर बघायचा आहे, कुठं मिळतो का थोडा घाम. म्होरक्या म्हणतो, घाम? घाम तर अंगावर फुटतो, कष्ट करून तो सुटतो. राजा किंचाळत, कष्ट? कष्ट करायला सांगून कोण करतो आहे आमचा अपमान दुष्ट? आम्ही राजे, महाराजाधिराज द्रोण. राणी नाचत, आम्ही राणी, महाराणी पत्रावळ. घाम मिळेल का कुठं थोडा घाम? राजा नाचत, घाम घाम. सेवक, घाम घाम घाम. सगळे नाचत आत जातात. म्होरक्या ढोलक्यावर थाप मारून, राजे राणी निघाली घाम शोधायला, घाम शोधायला. एक भटजी येतो. भटजी, घाम? काय घाम? म्होरक्या, राजाधिराज द्रोण आणि महाराणी पत्रावळ यांना हवा होता घाम, ती काय शोधत गेली लांब लांब. राजवैद्य ढोलकीच्या कडकडाटात स्टेजवर येऊन उतराना पडतो. भटजी राजवैद्याला बकोट पकडून उठवतो. राजवैद्य, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, कुठून आली वार्ता विघ्नाची? आगीची, व्याधीची, रोगाची, टाईची, दुखण्याची, खुपण्याची, कुठून आली? कुठून? इकडून की तिकडून? म्होरक्या, आपण वैद्य. राजवैद्य, हां हां, साधे वैद्य नाही, आम्ही राजवैद्य. म्होरक्या ढोलके बडवून, हे राजाचे वैद्य. राजवैद्य, वैद्यराज, वैद्यांचे राजे. राजवैद्य म्हणतात, बघू, आ करा, आ. कोणता दुखतो, डावा की उजवा? म्होरक्या, आम्ही निरोगी, राजा राणीला घाम हवा. राजवैद्य, घाम? दोघे, घाम. राजवैद्य, हवा? दोघे, हवा. राजवैद्य दोघांना तालात म्हणत जवळ बोलवतात. असं या, इथं या, इकडं या, जवळ या. दोघे, असं या, तसं या, आलो जवळ, काय करता पाहूया. राजवैद्य मान लांब उंच करत, इकडे तिकडे टेहळणी करत, तिकडं कोण, इकडं कोण, ते काय, हे काय, आहा. आता कुणी ऐकत नाही, शपथ घ्या म्हणा, नाही कुणाला सांगणार नाही. दोघे, शपथ शपथ शपथ. राजवैद्य, राजा राणी वैभवात, पण सुख नाही नशिबात. आहे सगळा ऐश आराम, पण काय सांगू, नशिबात नाही आराम आणि कशात नाही राम. म्होरक्या ढोलके बडवून, ऐका हो ऐका, राजा राणीला सुख नाही, सुख नाही, सुख नाही, सुख नाही. राजवैद्य, सुख नाही म्हणून दिली आहे मात्रा, मात्र घ्यायचे वळसे 17. आहे रामबाण, अस्सलवान, गुणवान, गुणवान माणसाचाच घाम, कष्टाचा घाम, निढळाचा घाम, श्रमाचा घाम. तिघे ढोलकीच्या तालावर नाचत, घाम करी काम, राजा करी सलाम. माणसाचा घाम, कष्टाचा घाम, निढळाचा घाम, श्रमाचा घाम. ढोलकीच्या तालावर नाचत नाचत आत जातात. राजा राणी एकदम थैथै नाचत, घाम घाम घाम, घाम घाम घाम, घाम घाम. फक्त भटजी उरतो. एक शेतकरी आपल्या 2 बैलांना हाकलत येतो. हे बैल म्हणजे बैलाच्या झुलीमधली मुलेच आहेत. भटजी बैलांना, आपण कोण?
पहिला बैल, आम्ही गणपतराव. भटजी, आपण. दुसरा बैल, आम्ही शिरपतराव. भटजी, काय काढलं इकडं काम? शेतकरी, काम? कोण करतोय काम? आम्ही चाललो बाजाराला. बा, आमचा आजारला, डॉक्टरचा भाव वधारला, पैशासाठी चाललो बाजारला. भटजी, बाजारात जाऊन काय करणार? शेतकरी, यातला एक बैल विकणार. भटजी, मग शेत कोण नांगरणार? शेतकरी, थोडं शेत विकू. भटजी, मग नांगर काय करणार? शेतकरी, नांगर विकू. भटजी, नांगर विकून काय खाणार? शेतकरी, घर विकू. भटजी, घर विकून कुठं राहणार? शेतकरी, आणि थोडं शेत विकू. भटजी, पण शेतात कोण राबतं? शेतकरी, माणसं, आपण लावतो कामाला. ती कामं करतात, आम्ही बसून खातोय. भटजी, या माणसांना घाम येत असेल नव्हे रे? शेतकरी, तर कष्ट करतो त्याला घाम येतोच. भटजी, मग आधी सांग, ही माणसं भेटतात तरी कुठं? शेतकरी, शेतात नव्हं, पर माणसं गेली पळून, शेत जाळून. आम्ही त्यांना पैसे दिले नाहीत म्हणून नवी माणसं मिळत नाहीत. शेत काही पिकत नाही. बा, आमचा आजारला, डॉक्टरचा भाव वधारला, पैका हवा म्हणून चाललो बाजारला. चला गणपतराव, चला शिरपतराव. हो हो हो, हैक. शेतकरी बैलांसह जातो, मागोमाग भटजीही जातो, डोके खाजवीत. ढोलकीवाला साथीदारांसह घोषणा देत प्रवेश करतो. बरोबर वैद्य तेवढ्यात संपवाला प्रवेश करतो. जिंदाबादच्या घोषणा. कष्टाचा विजय असो, घामाचा विजय असो. वैद्य पुढे होऊन, अरे हो हो हो, हळू ओरडा, नाहीतर जग पाडाल. आपण कोण? आम्हाला कळेल काय? कामगार, आम्ही संपतराव संपवाले. म्होरक्या ढोलकीवर थाप मारून, भले भले, संपतराव संपाजी संपवाले. भले भले, हे संपत संपाजी संपवाले. म्होरक्या साथीदार, राजा राणीला हो घाम मिळाला, राजा राणीला हो घाम भेटला. राजा, हे सर्व हो हो करून थांबून कामगाराकडे पाहत, कोण आहे तिकडे? याला अटक करा. साथीदार येऊन कामगाराला धरतात. राजा, नाटकातल्या राक्षसाच्या पद्धतीने हे थांबून अंगात आल्यासारखा. संपवाल्या मुकाट्यानं घाम दाखव कुठं मिळतो. घाम दाखव, नाही तर मरायला सिद्ध हो. घाम दिल्याशिवाय तुझी धडगत नाही. उगारा रे तलवारी. साथीदार तलवारी उगारून उभे. राजा बिकट हसून, कुठं आहे घाम? घाम घाम. कामगार थरथर कापत, दक्षिणेकडे. महाराज. राजा, चला तर दक्षिणेकडं. वरातीप्रमाणे सगळे गोल गोल फिरून एका जागी थांबतात. म्होरक्या ढोलकीवर थाप मारून, दक्षिण आली. राजा, कुठं आहे घाम? म्होरक्या पुन्हा थाप मारून, सरोवर आलं. राजा, हाच घाम काय? राजवैद्य, नाही महाराज, हे सरोवर. पृथ्वीच्या अंगावर असतं ते सरोवर आणि माणसाच्या अंगावर असतो तो घाम. राजा ओरडत, मग घाम कुठं आहे? कामगार, उत्तरेकडं. राजा, चला तर मग उत्तरेकडं. राजा, राणी व सेवक आत जातात. म्होरक्या, पूर्वा झाली, दक्षिणा झाली, अहो आग्नेया झाली, ईशान्या आली. ढोलकीवर थाप मारून, उत्तरा आली. साथीदार, आली? म्होरक्या, गाव आली. साथीदार, आली. म्होरक्या, काम कोणी करीना? साथीदार, करीना. म्होरक्या, घाम काही गळेना? साथीदार, गळेना. म्होरक्या तालासुरात, राज्यात कोणी कष्ट करीना हो, कोणी काम करीना. शेतं पिकनात, गुरं जगनात, घरं भरनात, दारं खुलनात, कारखानं दुकानं मकानं चालनात. आणि मग काम कोण करतं? सगळे प्रत्येकाला मागे घाईने विचारतात, कोण करतं, कोण करतं? म्होरक्या, घाम कोण गाळतं? सगळे पुन्हा तसेच मागे उलट विचारतात, कोण गाळतं, कोण गाळतं? राजा येतो, शेतं कोण नांगरतं? कारखाना कोण चालवतं? दुकानं मकानं कोण चालवतं? सगळे ओळीत उभे क्रमाने एकजण मागे बोट दाखवतो. मागं विचारा, मागं विचारा, मागं विचारा. राजावर पाळी येते. राजा संतापानं, अरे मग काय विचारा? सगळे उलट, पुढं विचारा, पुढं विचारा, पुढं विचारा. पुन्हा राजावर पाळी येते. राजा, हे कोण? म्होरक्या, आपलीच प्रजा महाराज द्रोण.
राजा वैतागलेला. या राज्यात काम कोणीच करेनात. साथीदार, काम कोणी करना. राजा, घाम म्हणून घाम गळेना. म्होरक्या तालात, काम कोणी करना, घाम काही गळना. राजा, फाशीचा खांब रोवा. सेवक तालामध्ये फाशीचा खांब आणून उभा करतात. राणी, धक्का बसून, महाराज. सेवक, अस्पष्ट, महाराज. राजा, हे आमच्या प्रजाजनांनो, आमचा निश्चय बदलणार नाही. या राज्यामध्ये घाम गळत नाही, कारण कुणी कष्ट करत नाही. कुणी कष्ट करत नाही म्हणून राज्य रसातळाला चाललं. सारे आयतोबा झाले. या राज्याला कसली आशा उरली नाही. आम्ही हे पाहिलं. पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला आणि उत्तरेला पाहिलं आणि आम्ही ठरवलं की ज्या कुणामुळं हा घोर अपराध घडला आहे त्याला फाशीच दिली पाहिजे. सर्वजण, महाराज. राजा, होय, ही चूक काही केलं तरी भरून निघणार नाही आणि काही झालं तरी आम्ही सुखी होणार नाही. म्हणून आम्ही आज फाशी जात आहोत. आमच्या पश्चात आमची प्रजा कष्ट करून आणि घाम गाळून आपल्या राज्याचं नाव उजळ करील. माणसाच्या जन्माला आल्याचं सार्थक करील. हीच आमची शेवटची इच्छा. फाशीच्या खांबाकडे जातो आणि राणी त्याच्या पायांवर पडते. राजा गळ्याभोवती दोरखंड अडकवून घेतो. म्होरक्या आणि साथीदार सोडून सगळे शोकभराने गुडघ्यावर बसून वाकलेले. आतून लोकगीताचे सूर ऐकू येतात. शेतकरी बैल घेऊन चालत प्रवेशतो. शेतकरी, आम्ही शेतकरी, आम्ही शेतकरी, चला पिकू या देशाची भाकरी. कष्ट करा, काम करा, कष्ट करूनी शेतकरी दादा, हो चला पिकू या देशाची भाकरी.